हरि ओम. अष्टांग योग या व्याख्यानमालेमधलं हे आजचं तिसरं पुष्प. आज 21 जून जागतिक योग दिनाच्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज जगात सर्वत्र योग दिन साजरा होतो आहे. त्या निमित्ताने आज हे तिसरं पुष्प आपण या ठिकाणी गुंफणार आहोत. ओंकारं बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. असं एक प्रार्थना आहे. हा ओंकार कसा आहे तर कामद आणि मोक्षद आहे. त्याचं ध्यान कोण करतात तर योगीजन त्याचं नित्य ध्यान करतात. ओंकाराचं नित्य ध्यान करतात. कारण पातंजल योगसूत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तस्य वाचकः प्रणवः. ओंकार हे परमतत्वाचं नाव आहे. परमतत्वाला कोणत्या नावाने बोलवतात तर ओम या नावाने बोलवतात. ओंकारम बिंदु संयुक्तम, त्याच्यावर एक बिंदू आहे, अनुस्वार आहे. नित्यम ध्यायन्ति योगिनः, त्याचं योगी लोक कायम ध्यान करतात, नित्य ध्यान करतात. कारण काय, कामदम मोक्षदं चैव. हा ओंकार कामद सुद्धा आहे आणि मोक्षद सुद्धा आहे. म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण करणारा सुद्धा आहे आणि इच्छांमधून मुक्ती देणारा सुद्धा आहे. म्हणून योगीजन त्याचं नित्य ध्यान करतात. मंडळी, यापूर्वी आपण अष्टांग योगामधल्या यम, नियम, आसन आणि प्राणायाम या 4 अंगांचा परिचय करून घेतलेला आहे. आणि हे पण पाहिलेलं आहे की मंडूकप्लुतीने आपल्याला योग शिकता येत नाही किंवा तो शिकू नये, तो फलप्रद होत नाही. म्हणून तो स्टेप बाय स्टेप शिकला पाहिजे. यमनियम एकदा आपल्याला परिचित झाले की आपल्या जीवनात ते उतरले पाहिजेत. हळूहळू प्रयत्न केला म्हणजे होतं. अनेक जण असं विचारतात, मॅडम आम्ही संतुष्ट राहिलो, संतोष जर आमच्यामध्ये बाणवला तर आमची प्रगती कशी होईल. तर मंडळी, प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही त्याला प्राप्त झालेल्या नैसर्गिक क्षमतांवर आधारित असते. म्हणजे निसर्गतः जन्मतः त्या व्यक्तीला मिळालेली बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता, भावनिक क्षमता, आर्थिक क्षमता वगैरे अशा अनेक क्षमता असतात. त्या क्षमतांवर आधारित असते त्या व्यक्तीची प्रगती किती होईल किंवा त्या व्यक्तीचा विकास किती होईल हे. त्यामुळे संतोष अंगी बाणवला म्हणजे प्रगती होत नाही हे म्हणणं अगदी चुकीचं आहे. तुमच्या क्षमतांनुसार ती प्रगती आणि विकास होतच असतो. पण कुठे थांबायचं हे ज्याला कळतं त्याला संतोष कळतो. मग यमनियमांचं हे आचरण आमच्या जेव्हा जीवनात उतरेल तेव्हा आमचं आसन स्थिर होईल. आसन स्थिर झालं की आमचे प्राण स्थिर होतील. म्हणजे प्राणायामावर नियंत्रण येईल, प्राण संतुलित होतील आणि एकाग्रता साध्य होईल. आणि एकाग्रता साध्य झाल्यानंतरचं जे अष्टांगामधलं अंग आहे त्याला प्रत्याहार असं म्हणतात. आत्तापर्यंत म्हणजे यम, नियम, आसन आणि प्राणायाम हे 4 अंग हे योगाचे बहिरंग योग समजले जातात. म्हणजे बाह्य गोष्टींवर आधारित असलेला तो योग आहे. म्हणजेच काय, देहाच्या स्थिती, भावनांच्या स्थिती, चित्ताच्या वृत्ती यांच्यावर आधारित असणारा तो योग आहे. यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी केलेला तो उपाय आहे. त्याला बहिरंग योग म्हणतात. आणि प्रत्याहार हे जे अंग आहे क्रमांक 5 वर येणारं, हे त्या
4 बहिरंग योगांच्या माध्यमातून पुढच्या 3 अंतरंग योगांमध्ये जाण्याचं प्रवेशद्वार आहे. बहिरंग योगामधून अंतरंग योगामध्ये प्रवेश करण्याचं ते दार आहे. त्याला प्रत्याहार ज्याला म्हणतात, हे अंतरंग योगामध्ये प्रवेश करण्याचं महाद्वार आहे. मग प्रत्याहार म्हणजे काय? आधी त्या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. प्रत्याहार म्हणजे प्रतिआहार, म्हणजे उलट आहार. कुणाला द्यायचा हा? चित्त कुणाबरोबर फिरतं? इंद्रियांबरोबर. इंद्रियांचा आहार म्हणजे काय? तर त्या इंद्रियांचे विषय हा त्या इंद्रियांचा आहार झाला. 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपल्याला: डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. या प्रत्येकाचे वेगळे वेगळे विषय आहेत. डोळ्यांचा विषय आहे रूप, कानांचा विषय आहे शब्द, नाकाचा विषय आहे गंध, जिभेचा विषय आहे रस आणि त्वचेचा विषय आहे स्पर्श. तर हे इंद्रिय आपापल्या विषयांना नेहमी पकडून असतात किंवा त्यांच्याकडे ते धावत असतात. त्या उलट बाहेर जी वृत्ती आहे चित्ताची धावण्याची, त्या उलट या इंद्रियांनाच बाहेरच्याऐवजी आत यायला भाग पाडणं, ही जी कृती आहे त्या कृतीला म्हणतात प्रत्याहार. इंद्रियांना चित्ताशी, स्वरूपाशी एकरूप करणे. आत्ता आपण पाहिलं की आसनजय झाल्यानंतर प्राणायामामध्ये चित्त एकाग्र होतं. एकाग्र झाल्यानंतर त्या चित्ताला बाहेर न जाऊ देता, इंद्रियांबरोबर धावू न देता, विषयांकडे जाऊ न देता आतमध्ये त्याला आणणं आणि आत्म्याशी त्याला एकरूप करण्याचा प्रयत्न करणं, ही जी क्रिया आहे या प्रक्रियेला नाव दिलं आहे प्रत्याहार. त्याची व्याख्या इथे केली आहे संस्कृतमध्ये. पातंजल योगामध्ये त्याची व्याख्या सापडते. स्वविषय संप्रयोगे चित्तस्वरूपानुकार इव इंद्रियाणाम प्रत्याहारः. इंद्रियांना स्वतःच्या विषयांशी संबंधित न राहिल्यामुळे ती इंद्रिय जेव्हा चित्ताशी एकरूप होतात, ती चित्ताशी एकरूप होण्याची प्रक्रिया म्हणजे प्रत्याहार. इंद्रियांना त्यांचा आहार न देता त्यांना चित्ताकडे वळून एकाग्र करणं म्हणजे प्रत्याहार. म्हणजेच काय? तर चित्ताला बाहेर धावू न देणं, बाहेरून त्याला आत आणणं. मग हे केव्हा साध्य होतं? तर आसनामध्ये जेव्हा अनंत समापत्ती साध्य होते, प्राणायामामध्ये जेव्हा स्वरूप ज्ञान होतं किंवा एकाग्रता प्राप्त होते, त्यावेळेला हा प्रत्याहार आपल्याला साध्य होतो. तो सुद्धा अभ्यास साध्य आहे. आम्हाला प्राणायाम जमला म्हणजे प्रत्याहार जमलाच असं नाही. त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. एका ठिकाणी बसून एका ध्येयाबरोबर एकाग्र होण्याचा अभ्यास करावा लागतो, सतत सराव करावा लागतो आणि तेव्हा ते चित्त बाहेर धावणं सोडून आतमध्ये आत्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतं. आसनाभ्यास आणि प्राणायाम साधना जितकी उत्तम, तितका प्रत्याहार उत्तम साधतो. एका ध्यानासनामध्ये अधिक काळपर्यंत स्थिर, सुखकारक आणि शिथिलतापूर्वक आम्हाला जर बसता आलं तर त्याला म्हणायचं आसन जय. अशा आसनात बसून श्वास आणि प्रश्वासांच्या गतीला खंडित करून तिच्यावर आम्हाला नियंत्रण मिळवता आलं, संतुलन साधता आलं तर त्याला म्हणायचं प्राणायाम. आणि हे करत असताना जेव्हा इंद्रिय बाहेर जाणार नाहीत, म्हणजे प्राणायामाचा अभ्यास करताना जर तुमच्या बाजूनी एखादी वरात गेली वाजत गाजत, किंवा घरामध्ये
काही कोणी कोलाहल केला, गोंधळ केला, काहीही केला तरी तो जेव्हा तुम्हाला कळणार नाही, ऐकू येणार नाही, अशा स्थितीत तुम्ही जाल तेव्हा असं म्हणता येतं की तुम्ही प्रत्याहाराच्या अभ्यासासाठी तयार आहात. म्हणजे मन जे सारखं बाहेर धावतं त्याला आत आणणं आणि आतल्या आत्मतत्वाशी त्याला एकरूप करणं, ह्या प्रक्रियेला म्हणायचं प्रत्याहार. त्याच्या आधीच्या पायऱ्या लक्षात ठेवायच्या, विसरायच्या नाहीत. यम, नियम, आसन, प्राणायाम झाल्यानंतर प्रत्याहार. कारण प्रत्याहार हा पुढच्या अंतरंग योग साधनेमध्ये जाण्याचं प्रवेशद्वार आहे. आज योग दिनाच्या दिवशी आपण त्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करणार आहोत. प्रत्याहारामधून प्रवेश केला की त्याचं फळ काय? त्याचं फळ आहे प्रत्याहार साध्य झाल्यानंतर काय? ततः परमावश्यता इंद्रियाणाम. इथे ततः शब्द महत्त्वाचा आहे. ततः म्हणजे त्यानंतर. मग कशाच्या नंतर? तर एकदा तुम्हाला आसन जय आणि प्राणायाम साध्य झाला की त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्याहार साध्य होतो. आणि प्रत्याहार साध्य झाल्यावर परमवश्यता इंद्रियाणाम. इंद्रिय तुम्हाला परमवश होतात. मग परमवश म्हणजे काय? तर त्या इंद्रियांना तुम्ही पाहू नको असं सांगितलं तर डोळे ते पाहत नाहीत. ऐकू नको म्हणलं की ते ऐकत नाहीत. वास घेऊ नको म्हणलं की नाक वास घेत नाही. रसनेला सांगितलं रसाचा आस्वाद घेऊ नको तर रसना आस्वाद घेत नाही. म्हणजे त्या इंद्रियांना तुम्ही पूर्णपणे आपल्या ताब्यामध्ये ठेवू शकतात. इंद्रिय जय प्राप्त होतो प्रत्याहाराच्या अभ्यासाने. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलं आहे, मला जे बघायचं नसतं ते मी बघतच नाही. याचा अर्थ माझे डोळे, माझे कान, माझं नाक, माझी रसना आणि माझी त्वचा, हे जे माझे ज्ञानेंद्रिय आहेत हे माझ्या पूर्ण ताब्यात आहेत. त्या इंद्रियांनी अमुक एक गोष्ट करू नये असं जेव्हा मला वाटतं तेव्हा ते इंद्रिय ते करत नाहीत. त्या उलट आपलं आहे. करू नको म्हटलं की आम्ही ते मुद्दाम जाऊन करतो. ही जी वृत्ती आहे ही आपल्याला आत पाहू देत नाही. म्हणून प्रत्याहार. आणि प्रत्याहार झाल्यानंतर ती इंद्रिय स्वतःला पूर्ण वश होतात. आणि मग अंतरंग योगाची पहिली पायरी आणि अष्टांग योगाची 6वी पायरी ती आपल्याला साधते. ती आहे धारणा. धारणा म्हणजे धारण करणे, धारण करण्याची क्षमता, त्याला म्हणतात धारणा. या धारणेची व्याख्या पतंजलींनी केली आहे. ते म्हणतात देशबंधः चित्तस्य धारणा. कशाला म्हणायचं धारणा? तर चित्ताला एका ठिकाणी बांधून ठेवणं म्हणजे धारणा. आता बांधून ठेवायला ते काय वासरू आहे का जनावर आहे की त्याला बांधून ठेवलं? तसं नाही होत. मग चित्त एका ठिकाणी एकरूप करणं, एका ठिकाणी गुंतवून ठेवणं त्याला म्हणतात धारणा. मग आपल्याला धारणेसाठी एखादी प्रतिमा, एखादी मूर्ती, एखादा आकार, एखादा बिंदू, एखादी ज्योत असं काहीतरी आलंबन लागतं. आलंबन म्हणजे आधार. त्या आधारावर, त्या आलंबनावर जेव्हा चित्त एकाग्र होतं त्या प्रक्रियेला धारणा असं म्हणतात. ही धारणा केव्हा साध्य होईल? प्रत्याहार साध्य झाल्यावर. इंद्रिय जेव्हा बाहेर धावणार नाहीत, ती जेव्हा एकाच आलंबनावर स्थिर राहतील सगळी इंद्रिय, तेव्हा धारणा प्राप्त होईल. म्हणजे किती हा क्रम शास्त्रशुद्ध आहे हे लक्षात घ्या. आधी यमनियम, मग आसनजय, मग प्राणायाम, मग प्रत्याहार आणि मग धारणा. ही धारणा साध्य करणं म्हणजे एका विषयाजवळ
मनाला बांधून ठेवणं, त्याच्यामध्ये गुंतवून ठेवणं. ते आलंबन चित्तामध्ये धारण करणं, हृदयामध्ये धारण करणं, त्याच्यावर चित्त एकाग्र करून त्याचंच चिंतन करणं म्हणजे धारणा. या धारणा प्राप्त झाल्यानंतरच आपल्याला ध्यानाकडे वळता येतं. किंबहुना पातंजल योगामध्ये तर असं म्हटलेलं आहे की धारणेचीच प्रगत अवस्था म्हणजे ध्यान. हे ध्यान साध्य करायचं असेल तर आधी आम्हाला 4 बहिरंग योग, त्याच्यानंतर मिळणारा प्रत्याहार म्हणजे अंतरंग योगाचं प्रवेशद्वार, म्हणजे ज्याला आपण उंबरठा म्हणतो, अंतरंग योगाकडे जाण्याचा उंबरठा यशस्वीपणे ओलांडता आला पाहिजे. तो उंबरठा ओलांडल्यानंतर अंतरंग योगाची सुरुवात होते त्या धारणेपासून. म्हणून ती धारणासुद्धा आम्हाला नीटपणे जमली पाहिजे, तर पुढचा अंतरंग योग आम्हाला व्यवस्थित जमतो. मग जे लोक केवळ ध्यानाच्या वर्गाला जाऊ इच्छितात किंवा जातात आणि काही दिवस तिथे ती प्रक्रिया समजून घेतात आणि म्हणतात की आम्हाला ध्यान जमलं, तर त्यांनी पण आणि इतरांनी पण थोडा विचार करावा की खरंच ध्यान जमत असेल का किंवा जमतं का. त्याच्या आधीची जर पूर्वतयारी आम्ही केलेली नसेल तर ते ध्यान आम्हाला कसं जमेल. तेव्हा मंडूकप्लुती योग न करता यमनियमापासून सुरुवात करावी. यमनियमांचं नित्य चिंतन आणि नित्य आचरण करण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. कारण माणसाला प्रत्येक वेळेला सांगावं लागतं, अरे तू चुकतोयस, अरे तू चुकतोयस, असं स्वतःला रोज सांगायचं. यमनियम स्वतःमध्ये रोज बाळगण्याचा प्रयत्न करायचा. आसन जयाचा रोज अभ्यास करायचा. प्राणायामाचा रोज अभ्यास, नित्य अभ्यास पाहिजे. कारण परवा मी बोलले होते की विद्या ही पक्षिणी असते. एकदा प्राप्त झाली म्हणजे ती कायम आपल्याजवळ राहत नाही. काही दिवसानंतर त्याचा विसर पडतो. म्हणून हा अभ्यास पुन्हा पुन्हा आठवण करून देणं. अभ्यास म्हणजे काय, आपण जे काय शिकलो, जे काय सराव केला त्याला पुन्हा पुन्हा आवृत्ती टाकणं, पुन्हा पुन्हा सांगणं, हे मला विसरायचं नाही आहे, हे मला करायचं आहे. म्हणून दररोज यमनियमांची उजळणी आणि माझ्या जीवनात मी ते किती उतरवले ह्याची परीक्षा, आसनजयाची चा अभ्यास, प्राणजयाचा अभ्यास, प्रत्याहाराचा अभ्यास आणि धारणेचा अभ्यास सातत्याने केल्यानंतर, सतत केल्यानंतर, न चुकता केल्यानंतर मग ध्यान या 7व्या पायरीकडे आपल्याला जाता येतं. मंडळी, आज जागतिक योग दिन आहे. त्या निमित्ताने हे सगळं चिंतनामध्ये ठेवून याचं चिंतन करत योगाभ्यासाला सुरुवात केली तर पुढच्या योग दिनापर्यंत ध्यानापर्यंत नक्की पोहोचता येईल ह्याची खात्री आहे. या जागतिक योग दिनाच्या सगळ्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. संस्कृत भारती देवगिरी प्रांत या कार्यक्रमाचे संयोजक आणि सर्व श्रोते यांचे मनःपूर्वक आभार. हरिओम.